कष्टाने, जिद्दीने, चिकाटी ठेवून प्रामाणिकपणे काम करणे हा यशस्वी होण्याचा मंत्र आहे असं म्हणतात. पण त्याची प्रचिती घ्यायची असेल तर सचिन बामगुडे या तरुण उद्योजकाचा आजपर्यंतचा जीवन प्रवास पहावा. शालेय शिक्षणासाठी गाव सोडावे लागले असताना पुणे शहरात येऊन हॉटेलमध्ये नोकरी करून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करणाऱ्या सचिन यांनी नंतर गृह खरेदीदारांना विविध बँकांकडून कर्ज मिळवून देण्याचा आपला स्वतःचा व्यवसाय अपना रूपी नावानं सुरू केला. स्वतःच्या स्वप्नांबरोबरच आज हजारो लोकांना एक मोठं उत्पन्नाचं साधन उपलब्ध करून देऊन त्यांची स्वप्न अपना रूपी पूर्ण करते. जी माझी जर्नी सुरुवात झालेली आहे ती जर्नी 1996 पासून सुरू झाली. 1996 साली मी पुण्यामध्ये आलो आणि पुण्यामध्ये आलो तेव्हा मी पर्वतीला राजमहाल जे हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये मी काम करायचो आणि त्याचबरोबर मी शिक्षण घेत होतो. आणि मग 4-5 वर्ष मी हॉटेलमध्ये काम करून शिकल्यानंतर मग मी स्वतःचं हॉटेल टाकलं. म्हणजे स्वतःचा एक बिझनेस करावा, स्वतःचं काहीतरी असावं अशी पहिल्यापासून एक सुप्त इच्छा होती. परंतु अनफॉर्च्युनेटली ते नाही चालू शकलं, बंद झालं. आणि मग त्यानंतर मी बऱ्याच ठिकाणी काम केलं. सकाळ वर्तमानपत्रामध्ये पण मी सेंटर सुपरवायझर म्हणून कामाला होतो. पुन्हा गाडगिळीमध्ये कामाला होतो आणि अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारचे जॉब केले. आणि नंतर मग मी बँकिंग क्षेत्रामध्ये 2003 साली आलो. 2003 पासून ते 2008 पर्यंत बँकिंग क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या पदावर मी नोकरी केली. आणि नोकरी करत असताना जेव्हा मी त्यावेळेस जे मी काम करत होतो ते 2 व्हीलर लोन्समध्ये काम करत होतो. आणि नोकरी करत असताना मी एकदा होम लोन मला फर्स्ट माझं घर घ्यायचं होतं आणि मी होम लोनच्या प्रोसेससाठी मी सुरुवात केली. परंतु त्यावेळेस मला इतका त्रास झाला होम लोन घेताना, अक्षरशः मला 6 महिने लागले होते होम लोनसाठी. तर मला असं वाटलं की ह्याच्यामध्ये एक अपॉर्च्युनिटी आहे, आपण सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून जर काम सुरू केलं तर ह्याच्यामध्ये करिअर होऊ शकतं. आणि मग मी माझं रिझाईन केलं मी 2008 साली एका कंपनीमधून आणि मी त्यावेळेस SP एंटरप्राइजेसची स्थापना केली. SP एंटरप्राइजेसची स्थापना केल्यानंतर पहिला जो काळ होता तो फार खडतरीचा होता. म्हणजे एखाद्या ठिकाणी आपण फिक्स पगारावर कामाला असतो आणि इमिजिएटली तो सोडून तुम्ही बिझनेसमध्ये येता तर तुम्हाला तसे लगेच पैसे मिळत नसतात. त्यासाठी तुम्हाला कष्ट करावे लागतात. वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला स्ट्रगल करावं लागतं. तर अशा वेळेस काय होतं की 2008 मध्ये जेव्हा मी हे काम सुरू केलं तर साधारण पहिला एक वर्षभराचा काळ फार खडतर गेला आणि मला असं वाटलं की ह्या बिझनेसमध्येही आपण टिकू नाही शकणार. आणि मग मी असं ठरवलं की पुन्हा एकदा आपण परत एकदा जॉब करूया. पण त्यावेळेस रिसेशन आलं होतं 2008 साली आणि बँकांनी, आम्ही पूर्वी पर्सनल लोन बिझनेस लोनच्या बिझनेसमध्ये काम करत होतो आणि ते बऱ्याच बँकांनी ते डिपार्टमेंट बंद केलं. मग पुन्हा नव्याने कशी सुरुवात करायची म्हणून मग होम लोनकडे, जो माझ्या डोक्यामध्ये विषय होता, मी होम लोनकडे वळालो. आणि माझी जी सुरुवात झाली खऱ्या अर्थाने ती 2009 साली पहिल्यांदा LIC हाऊसिंग फायनान्सचा DSA आम्ही घेतला आणि LIC हाऊसिंग फायनान्समध्ये पहिल्या वर्षी फायनान्शियल इयरला 2 करोडचं डिस्बर्समेंट केलं. हे 2 करोडचं डिस्बर्समेंट केलं तर पैसे चांगले आले आणि मग असं वाटलं की याच्यामध्ये आपण मोठ्या प्रमाणात काम करू शकतो. आमच्या गावाला म्हणजे पूर्वी असं होतं की ज्याला काम करायचं त्याने पहिलं डायरेक्ट यायचं आणि हॉटेलमध्ये कामाला लागायचं, असं एक कल्चर म्हणू शकतो डेव्हलप झालं होतं. हॉटेलमध्येच का तर हॉटेलमध्ये जेवायला 2 टाईमचं जेवायला भेटायचं, राहण्यासाठी जागा भेटायची, म्हणून हॉटेलमध्ये काम अशा पद्धतीचं होतं. आणि मग मी जेव्हा ह्या क्षेत्रामध्ये आलो 2008-9 साली तर तेव्हा मी ते चेंज केलं. म्हणजे आत्ता आमच्या भागामध्ये, आमच्या गावाकडचे मॅक्सिमम लोक जे आहेत ते बँकिंग फायनान्स इंडस्ट्रीमध्ये आता काम करतात. तर ते कल्चर चेंज झालं आणि बऱ्याच लोकांचं करिअर बनलं याच्यामुळे. मी गेले 13 वर्षापासून इथे आहे अपना रुपीमध्ये. आणि याच्या आधी मी सॅलरी म्हणून काम करत होतो. त्यानंतर जेव्हा मी इथे जॉईन झालो तर तेव्हा मला कळलं की बिझनेस काय असतो. आणि त्या पद्धतीने जेव्हा बिझनेस करायला लागलो, ज्या गोष्टी आता इथे मी शिकलो
शिकून बिझनेस करायला लागलो, हळूहळू ग्रोथ व्हायला लागलो आणि त्याच्याने मी बऱ्याचशा गोष्टी अचीव करायला लागलो. म्हणजे जसं की माझं फ्लॅट म्हणा, जर चांगल्या ठिकाणी पुण्यात घर घेण्याचं स्वप्न हे मी इथूनच पूर्ण केलं. माझ्याकडे बाकीच्या गोष्टी जसं की गाडी वगैरे ह्या गोष्टी ज्या काही प्राथमिक गोष्टी आहेत आपल्याला, त्यांचे स्वप्न माझे पूर्ण झालेले आहेत. जेव्हा मी या कंपनीमध्ये जॉइन केलं, तेव्हा मला यामधले काही जास्त फार काही माहिती नव्हती. पण त्यानंतर मी हळू-हळू माझं एज्युकेशन पण वाढवत गेले. त्याचबरोबर मी इथून कामाला स्टार्ट पण केलं. त्याच्यामुळे माझे आता 2 फ्लॅट झालेत. कार घेतली मी. माझी मुलंही चांगल्या शाळेमध्ये शिकतायत. माझा मोठा मुलगा आता CA करतोय, बारका मुलगा इंजिनिअरिंगला आहे. म्हणजे मी मुलांना माझ्या चांगलं शिक्षणही देऊ शकले आणि माझ्या बिझनेसमध्ये माझ्या मिस्टरांनी पण तेवढंच मला साथ दिली. तुम्हाला प्रश्न पडला असेल, बँकेच्या इतक्या सेवा ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध असताना परत अपना सारख्या संस्थेमध्ये ग्राहकाला का जावं लागतं? कारण त्याला काही खास कारण आहेत. तुम्ही ती ऐकाल तर नक्कीच अपना पर्याय पुढच्या वेळी कर्ज घेताना नक्की करा. आपणा रुपी काय रोल करतं की मीडिएटरचं काम करतं आणि तुमची जी सेवा आहे, कारण तुम्ही डायरेक्ट बँकेत गेलात किंवा आमच्याकडे जरी आलात तरी याचा रेट ऑफ इंटरेस्ट म्हणा किंवा बाकीच्या गोष्टींमध्ये काहीच फरक नसतो, सगळं सेमच असतं. आम्ही फक्त एक सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून ग्राहकांसाठी आमचे लोक उपलब्ध असतात. तर दुसरं असं त्याच्यामध्ये आहे की बँकेचा जो स्टाफ असतो, म्हणजे बऱ्याच ठिकाणी त्यांच्या बदल्या होतात किंवा ते दुसऱ्या राज्यांमध्ये त्यांचे किंवा दुसऱ्या बँकेमध्ये ते शिफ्ट होतात. तर अशा वेळेस कसं असतं की त्याची कस्टमरची जी आहे ना ती लिंक तुटते आणि मग त्याच्यासाठी आपणा एक दुवा जो आहे तो जोडून ठेवतो. कस्टमर आणि बँकर या दोघांमध्ये एक पूल जो आहे तो आपणा आहे. शिवाय एकाच ठिकाणी तुम्हाला जसं आमच्याकडे काय आहे की बऱ्याच बँका आहेत, म्हणजे 80 पेक्षा अधिक बँका आहेत आणि तुम्हाला एकाच ठिकाणी सर्व बँकांचे पर्याय उपलब्ध होतात. म्हणजे एकाच छताखाली तुम्हाला इतके सारे ऑप्शन्स आहेत ते मिळतात. कमी रेट ऑफ इंटरेस्ट कोणत्या बँकेमध्ये, कोणती ठिकाणी चांगली ऑफर चालू आहे. त्यामुळे एकाच वेळेस तुम्ही 80 बँकांमध्ये जाऊन डोर टू डोर जाऊन व्हिजिट नाही करू शकत किंवा ऑनलाईन जरी गेलात तरी सुद्धा तुम्हाला एवढं सगळं कंपॅरिझन करायचं असेल तर तुम्हाला एक एक वन पॉइंट कॉन्टॅक्ट जो आपण म्हणतो तो हवा असतो. शिवाय प्रत्येक बँकाची जी USPs आहेत त्या वेगवेगळ्या आहेत आणि कस्टमरची नीड समजून मग त्याला योग्य कोणती बँक आहे, योग्य कोणता पर्याय आहे, आमच्यातर्फे त्यांना योग्य सल्ला दिला जातो. भारतात तुम्ही कुठेही असाल तरी अपना सेवा तुम्हाला मिळू शकतात, कारण संपूर्ण भारतामध्ये हजारो बिझनेस पार्टनर्सच्या माध्यमातून अपना हे जे जाळं आहे ते देशभर विस्तारलं. आमच्याकडे जी टीम आहे ती साधारण पूर्ण भारतभरामध्ये ॲक्टिव्ह लोक जे आहेत ते 5,000 लोक आहेत. आमचा स्वतःचा जो स्टाफ आहे तो 200 लोकांचा स्टाफ आहे आणि आमच्याबरोबर जे जोडलेले आहे पूर्ण भारतभरामध्ये आमच्या ॲपद्वारे जे जोडलेले आहेत असं 19,000 लोक आहेत. परंतु त्यातले ॲक्टिव्ह लोक 5,000 जे आमच्याबरोबर सध्या काम करतात, मन टू मन बेसिसवर ते आमच्याकडून पेआउट घेतात. असे हे जे लोक आहेत आणि ते वेगवेगळ्या क्षेत्रामधले वेगवेगळ्या बँकांसाठी वेगवेगळी यंत्रणा आहे आमच्याकडे. संस्था कितीही मोठी झाली तरी उद्योगी माणसं थांबू शकत नाही. अनेक नव्या योजनांवर सचिन बामगुडे आणि अपना टीम काम करते. हे माझ्या सहकारी मित्रांनी सांगितल्याप्रमाणे की बँकेचे वेगवेगळे प्रोडक्ट्स असतात. जसं की होम लोन आहे, मॉर्गेज लोन आहे, कार लोन आहे, एज्युकेशन लोन आहे आणि इतरही लोन की जे लोन प्रोसेस आम्ही करतो कस्टमरकडून आणि बँकेच्यामध्ये आम्ही एक. तर त्या प्रोसेसिंगमध्ये बँकच्या वेगवेगळ्या पॉलिसीज असतात. जसं की फॉर एक्झाम्पल आपण एखादं होम लोन घेतलं तर होम लोनमध्ये रेट ऑफ इंटरेस्ट काय आहे, त्याचं ते लोन आपण कुठल्या प्रॉपर्टीच्या अगेन्स्ट देऊ शकतो, प्रोफाईल कोणत्या प्रोफाईल आपण लोन प्रोव्हाइड करू शकतो, त्याच्यानंतर त्याचे प्रोसेसिंग फीस काय असते, इन्शुरन्स कसा त्याला कॅल्क्युलेशन केलं जातं, या सर्व गोष्टी ची पॉलिसी असते ती बँकेने आपापल्या पद्धतीने आपापल्या बँकेने बनवलेली असते. कोणत्याही प्रकारचं कर्ज सोबतच इन्शुरन्स आणि गुंतवणुकीच्याही सेवा ग्राहकांना
अपना रुपी मार्फत दिल्या जातात. आमच्या कंपनीमार्फत ग्राहकांना लोन्स, इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टमेंट या रिलेटेड जे काही प्रोडक्ट आहेत ते बँकामार्फत आम्ही त्यांना वितरित करतो. ह्याच्यासाठी डायरेक्ट ग्राहक आमच्याशी अप्रोच होतात किंवा आमचे मार्केटमध्ये असणारे बिझनेस पार्टनरमार्फत ते आमच्याशी जोडू शकतात. तर लोनमध्ये जे येतं ते मॉर्गेज लोन्समध्ये होम लोन हे मेजरली येतं. त्यानंतर मालमत्ता तारण कर्ज असतं. त्याच्या रिलेटेड जेही प्रॉपर्टी रिलेटेड मॉर्गेज ठेवून लोन दिलं जातं ते लोन येतात. ह्याच्या व्यतिरिक्त एज्युकेशन लोन आहे. ह्याच्यामध्ये व्हेकल्स लोन आहेत, म्हणजे आपण कार लोन म्हणतो आपण त्याला. त्याच्या व्यतिरिक्त कमर्शियल व्हेकल्स असतात, मशिनरी असतात, इक्विपमेंट्स आहेत, इंडस्ट्री रिलेटेड जे काही लोन्स असतात, मशिनरी असतात किंवा इंडस्ट्रियल प्लॉटिंग आहे, त्याच्यावर कन्स्ट्रक्शन आहे किंवा बिल्डर आहे, त्यांना बिल्डरला प्रोजेक्ट कंप्लीट करण्यासाठी प्रोजेक्ट्स लोन असतात. हे लोन हे सगळे जे काही प्रॉपर्टी रिलेटेड जे काही लोन असतात हे मॉर्गेज लोनमध्ये येतात. त्याच्या व्यतिरिक्त आपण अनसिक्युर्ड लोन आपण ज्याला म्हणतो, जसं की सॅलरीड ग्राहकांसाठी त्याला आपण पर्सनल लोन म्हणतो आणि व्यावसायिकांसाठी त्याला आपण बिझनेस लोन म्हणतो. ते अनसिक्युर्ड लोन असतात. हे त्याच्यामध्ये कुठली प्रॉपर्टी न घेता ते लोन दिले जातात. मेजरली इन्शुरन्समध्ये आपल्याला असं वाटतं की फक्त लाईफ इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्सच आहे. असं नाही आहे. ह्याच्यामध्ये खूप मोठं इंडस्ट्रियल रिलेटेड आहेत, प्रॉपर्टी रिलेटेड आहेत. ज्या प्रॉपर्टीला आपण लोन देतो, म्हणजे ज्याची कुठली तरी असेट व्हॅल्यू असती, अशा प्रत्येक वस्तूचा इन्शुरन्स काढला जातो. म्हणजे लाईफ इन्शुरन्स आहे, जनरल इन्शुरन्स आहे, हेल्थ इन्शुरन्स आहे. ह्या प्रकारच्या सेवा आपण त्यामध्ये दिल्या जातात. आता हे झाले लोन्स, त्यानंतर झालं इन्शुरन्स. ह्या व्यतिरिक्त इन्व्हेस्टमेंट रिलेटेडही आपण त्यामध्ये काम करतो. जसं की FDs आहेत. नॉर्मली आपण जे बँकमध्ये FDs करतो तो एक मेजरली येतो. त्याच्या व्यतिरिक्त तुमचं अकाउंट ओपन आहे, करंट अकाउंट ओपन करणे, सेव्हिंग अकाउंट ओपन करणे, ह्याही गोष्टी आहेत. म्युच्युअल फंड आहेत, SIP आपण मेजरली आपण त्यामध्ये करतो. अनलिस्टेड स्टॉक जे आहेत त्याचे ट्रेडिंग होतात, इन्व्हेस्टमेंट रिलेटेड, ह्या रिलेटेड आपण काम करतो. सर्व प्रकारची कर्ज अपना रुपी मार्फत दिली जातात. त्यातही शैक्षणिक कर्जासाठी काही खास सुविधा आहेत. की आपल्या रुपी सगळ्या लोन प्रोडक्ट्समध्ये आहे, पण आपण हे एज्युकेशन लोन सेक्टर जे आहे तर त्याच्यामध्ये अजून एनहान्स्ड आपण करतो. प्रपोजल आपण पुट करतो, त्याच्यामध्ये नंतर बँकरची काय रिक्वायरमेंट आहे ते आपण फुलफिल करून त्यांना लोन प्रोव्हाइड करतो आणि मग नंतर ते विजासाठी अप्लाय करू शकता. विजा जसा आला की मग आपण लोन डिस्बर्स करतो. आम्ही आता 2 वर्षापासून जे सुरू केलं आहे त्याच्यामध्ये आम्ही मोर दॅन 1000+ स्टुडंट्सला आपण दिलेलं लोन. ओके, आणि त्याच्यामध्ये पॅन इंडिया आपण हे सगळं करू शकतो. ग्राहकांना अपना रुपीच्या सेवा घेण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. तसंच ऐकूयात की कोण कोण या व्यवसायाशी जोडलं जाऊ शकतं ते. आमच्या कंपनीपर्यंत साधारणतः बरेच सोर्सेस आहेत लोकांना पोहोचण्यासाठी. जसं आता वेबसाईट आहे, सोशल मीडिया पेजेस आहेत, काही आमचे रिलेशनशिप मॅनेजर आहेत जे भारतभरात पसरलेले आहेत, त्यांच्यापर्यंत जाऊ शकतात. प्रॉपर्टी ब्रोकर आहेत, चॅनल पार्टनर आहेत, बिल्डर आहेत, इन्शुरन्स एजंट आहेत, त्याच्यानंतर फायनान्शियल कन्सल्टंट आहेत, CA आहेत, CS आहेत किंवा फ्रीलान्सर आहेत जे मार्केटमध्ये काम करतात, कनेक्टर्स आहेत, एक्स बँकर्स आहेत, हे सुद्धा माझ्यापर्यंत पोहोचू शकतात. आणि आम्ही त्यांना आता ज्या 16,000 जो नंबर मी तुम्हाला सांगितला त्याच्यामध्ये ही सुद्धा लोक आता ऑलरेडी कार्यरत आहेत. त्यामुळे लोक माझ्याकडे जास्त अट्रॅक्टिव्हली अपना रुपीकडे बघतात. पारदर्शक व्यवहार आणि वेळच्या वेळी टीमला मिळणारं कमिशन किंवा मोबदला यामुळे देशभर पसरलेल्या टीमचा अपना रुपीवर गाढ विश्वास आहे. आमच्याबरोबरचे जोडले गेलेले आमचे बिझनेस पार्टनर, DSA, चॅनल पार्टनर, बिल्डर्स आहेत. ह्या प्रत्येकाला आमच्या इथून पेआउट दिलं जातं. दर महिन्यामध्ये जेवढा बिझनेस त्यांच्याकडून डिस्बर्समेंट होईल त्या सगळ्या बिझनेसचा पेआउट म्हणजे पैसे आपण हे सगळे नेक्स्ट मंथमध्ये प्रत्येक बँकेची एक बिझनेस सायकल असते, त्या बिझनेस सायकलनुसार आम्ही ते प्रोव्हाइड करत असतो. बिल्डर जे आम्हाला त्यांचे कॉन्टॅक्ट्स देतात, तिथं बुकिंग झालेल्या लोकांचे, त्या सगळ्या लोकांना आम्ही लोन जे प्रोव्हाइड करतो त्याच्यासाठी त्या लोकांना सुद्धा एक रेफरल कमिशन म्हणून आम्ही देत असतो. त्यांनी दिलेल्या रेफरलसाठी त्यांचा देखील त्याच्यामध्ये भरपूर फायदा होतो. जसं चॅनल पार्टनर्स असतात जे बिल्डरकडे बुकिंग करत असतात, तर त्या लोकांना
त्यांचं जे पॅऊट तिथून बुकिंगचं आहे ते त्यांचं मिळतं. त्याचबरोबर त्यांनी आमच्याकडे ती केस दिल्यामुळं त्यांना पण एक वेगळं साधन मिळतं. तसेच जी लोक आम्हाला रेफरन्स देतात त्या लोकांना पण एक सेकंडरी उत्पन्न म्हणून पण त्याच्याकडं त्यांना ते उत्पन्न मिळू शकतं. 2008ला जस्ट मी गोयलगंगा जॉईन केलं, तेव्हापासून सचिन सरांशी संपर्कात आहेत. कोविडच्या नंतरनं सचिन सरांचं काम पाहून मलाही त्यांच्यासारखं खूप काय करूशी वाटत होतं, की अगदी म्हणजे त्यांना इनिशियल लेवलपासून ते ज्या स्टेजला आहेत ते मी पाहिलेलं आहे. म्हणजे त्यांनी केलेले कष्ट, त्यांचं असलेलं नेटवर्क, त्यांचं असलेलं स्मार्ट वर्क हे पाहून आय बिकम अ व्हेरी इम्प्रेस. आज जवळपास 2 ते 3 वर्ष झाले मी त्यांच्याबरोबर असोसिएट आहे. महिन्याला 10 ते 12 CRचा माझा स्वतःचा इंडिव्हिज्युअली बिझनेस होतो आहे. दोन्ही जॉबमध्ये सेम जरी पार्ट जरी असला, पण इथं जे मला जे फ्रीडम जे मिळतं आहे, एक डू मोर अर्न मोर, म्हणजे आपण जे म्हणतो की कराल तेवढं काम आणि त्याचा रिटर्न तो पूर्णपणे मला अपना रुपीमध्ये मला मिळतो आहे. लोकांप्रमाणेच अनेक व्यावसायिक, खास करून बांधकाम व्यावसायिक, पण अपनारूपीचाच पर्याय निवडतात. रिअल इस्टेटमध्ये बिल्डर हा महत्त्वाचा घटक आहे. तर त्यांना जर वेळोवेळी बँकेचे पेमेंट्स गेले तर ते त्यांचं चक्र सुरळीत चालू शकतं. उदाहरणार्थ द्यायचं झालं तर काय की समजा त्यांना प्रोजेक्ट फायनान्स हवा आहे, तो झाला पाहिजे, वेळेत होतो का, किंवा त्यांना त्यांचे प्रोजेक्ट अप्रूव्ह करून घेणं विविध बँकातनं ते होतात का, किंवा त्यांच्याकडे हे झाल्याच्या नंतर जे कस्टमर्स येतात त्यांचं लोन वेळेत होतं का, किंवा ते वेळेत त्यांना ते पेमेंट्स बिल्डरांना मिळतात का. म्हणजे ह्याच्यामध्ये आमचा रोल असा राहतो की त्यांना हे सगळं वेळेत मिळालं पाहिजे. अनेक अवॉर्ड्स, पुरस्कार अपनारूपीला मिळालेले आहेत, पण टीमचा विश्वास आणि ग्राहकांना त्यांच्या दरवाजात जाऊन दिल्या जाणाऱ्या सुविधा अपनारूपीला जास्त समाधान देऊन जातात. कंपनीचे 2 व्हॅल्यूज जर तुम्हाला सांगायचे म्हटलं तर ते महत्त्वाचे म्हणजे एक विश्वास आणि एक त्याच्यातली पारदर्शकता. अवॉर्ड्सच्या बाबतीत जर म्हणाल तर आज आपल्याला गेल्या आठवड्यातच महाब्रँड जो आहे सकाळचा पुरस्कार मिळालेला आहे, महाब्रँड्स म्हणून, ब्रँड्स ऑफ महाराष्ट्र. हा सगळ्यात महत्त्वाचा पुरस्कार म्हणू शकतो आपण लेटेस्टमध्ये. जुन्या वेळेपासून जर म्हणाल तर LICचं हायेस्ट डिस्बर्समेंटचा अवॉर्ड, प्रधानमंत्री आवास योजनेचा अवॉर्ड, HDFC सोबतचा गॅलेक्सी अवॉर्ड, ICICI बँकेचा पॉवर पार्टनर म्हणून जो एक अवॉर्ड आहे तो, असे एक नाही अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. झी बिझनेस अवॉर्ड आहे, त्याच्यानंतर रेडिओ सिटीचे अवॉर्ड्स आहेत. अनेक पुरस्कारांनी कंपनीला सन्मानित करण्यात आलं आहे. पण हे अवॉर्ड्स म्हणजे ही पोचपावती आहे, याला आपण असं म्हणू शकतोय की जो लोकांनी दाखवलेला विश्वास, म्हणजे ज्यात ग्राहक आणि आमचे चॅनल पार्टनर्स या दोघांचाही विश्वास आहे. सध्या भविष्यामध्ये आमचं असं स्वप्न आहे की अपनारूपी भारतामध्ये लोन सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून नंबर 1चं नाव व्हावं, ही आमची अपेक्षा आहे. गेल्या वर्षी 11,000 कोटीचं डिस्बर्समेंट केलं आहे. ते आमचं असं उद्दिष्ट आहे की महिन्याला आम्हाला 10,000 कोटीचं डिस्बर्समेंट करायचं आहे. भविष्यामध्ये आम्हाला अपनारूपीच्या ज्या शाखा आहेत त्या मेट्रोज बरोबरच ज्या छोट्या तालुक्याचे ठिकाण असतील, जिल्ह्याचे ठिकाण असतील, छोट्या शहरांमध्ये आम्हाला त्याचा विस्तार करायचा आहे. अतिशय हलाखीच्या परिस्थितीतून सचिन बामगुडे यांनी हा व्यवसाय उभा केलाय. त्यांचा सल्ला नवीन उद्योजकांसाठी नक्कीच महत्त्वाचा ठरेल. जे तरुण लोक आहेत, तरुण मुलं आहेत, जे कोणत्याही व्यवसायामध्ये जे काम करू इच्छितात, त्यांच्यासाठी हेच सांगणं आहे की तुम्ही एक गोष्ट जर करायची ठरवली तर एकाच गोष्टीवर फोकस करा. फोकस राहून जोपर्यंत ती गोष्ट आपण अचीव करत नाही, जोपर्यंत साध्य करत नाही, तोपर्यंत त्याच्या मागे लागा, तरच ती गोष्ट पॉसिबल आहे. आजच्या भागात इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात एका नवीन ब्रँडसह. तोवर नमस्कार.